आम्ही घालू ती रीत आणि पाडू तो रिवाज अशी राजसत्ता हाती असताना रीती रिवाजांची मातकरी तुम्ही आम्हाला सांगता. शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्याकडे उतरवलीच की नाही? काशीहून गाभा भट्टांना आणून महाराजांनी राज्यारोहणाचा सोहळा पार पाडलाच की नाही? खरोखर या ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली आणि आज नव्हे तर आमच्या जन्मापासून. जन्मदात्री आई तर आम्हाला पाण्यात टाकूनच निघून गेली. थोरल्या मासाहेबांची पारख आम्हाला जाण येण्यापूर्वी तुटून पडली आणि आबासाहेब त्यांची तर आमच्यावर जन्मापासूनच गैरमर्जी आणि हा आमचा केवळ एक गैरसमज आहे असं आपण मानू नका. युवराजनी तुम्ही थोडा घरी जन्माला, माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढला, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही रायगडावर थाटा माटात वावरला. आमच्या पोरक्या जीवनाची दर्द भरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो आबासाहेबांच्या डोळ्यातला थाक आमच्या मनावर कोरली गेली ती त्यांच्या ओठांवरली सुन्न झाली. आमच्या पोटात अजूनही कालवत आहे ते त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन आणि त्यांची राजमुद्रा. हागड्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातली आतडी अशी तटातट तुटू लागतात. 8 वर्षांचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हा तानातून अजूनही पडताना मला स्पष्ट दिसतो. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले, तरी हो की तू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज आग्र्याहून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं ठेवून पुढे दौड केली पाहिजे. आज माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा उठून बाहेर धाव घेतो. महाराजांच्या कमरेला घट्ट मिठी मारून तो हंबरडा पडतो, आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तर नाही ना तुम्ही जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. शिवल्या हातांची चिमुकली मिठी ते आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. युवराजनी, आम्ही तुम्हाला एकच सवाल पोचतो, जर आम्ही आमच्या पुत्राशी असे वागलो असतो तर आपण आमची संभावना काय केली असती? महाराज छत्रपती आहेत हेच आपण आम्हाला बजावणार ना, पण हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या मनाला दैतच नवले तरी समजूत पडत नाही. तिथं आत कुठेतरी खोलवर तडा गेलाय, तो सांगत नाही. आम्हाला एकच वाटतं, जर आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो
तर त्या झोपडीतला जन्मही आम्ही खुशीनं पसंत केला असता. मग आम्हीही या दुनियेच्या संगे महाराजांचे भक्त झालो असतो. आणि मग आम्ही या दुनियेच्या संगे महाराजांच्या पराक्रमाची गाथाच गायली असती ना. नाही, आम्ही केला तो निर्णय योग्य आहे. आम्ही जर त्या झोपडीत जन्म घेतला असता तर आमच्या तोटक्या पराक्रमानं त्या झोपडीच्या माता पित्यांना आसमान ठेवणं झालं असतं. निदान घडोघडी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आम्हाला येता जाता अशी कोणी हिणावून सांगितली नसती. निदान आमच्या सगळ्या सोयऱ्यांनी आमच्या खुलेपणाचे टक्के आम्हाला वारंवार दिले नसते. युवराजनी, आम्ही केला तोच निर्णय योग्य आहे. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. युवराजनी, आम्ही निघालो. जय शंकर, जय भवानी.